कराने अवतार घेतला. हा बाळूमामा मेंढ्या महाग फिरलं. खालीच बसायचं. संत आहेत ना संत, संत करून धावतात म्हणून धावीत नाही. तर आम्ही करून धावीत नाही, आम्ही आधीच म्हणून धावतो. इथेच घोटाळा आहे मोठा. शाळा तुझी कोणकडे? बऱ्याच काळ बाळूमामा मेंढ्या महाग फिरलं आणि शेवटच्या क्षणाला समाधीस्थ झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, माझ्या मेंढ्या कोणी नाही सांभाळल्या तर आदमापूरचं ढगाड सांभाळतात. कारण संत जन्म घेतात एक साईडला, कार्य करतात दुसऱ्या साईडला. बाळूमामाचा जन्म झाला अक्कोळगावाला आणि त्यांनी कार्य केलं आदमापुराला. सज्जनानो, भगवान बाबाचा जन्म झाला सुपे सावरगावाला आणि कार्य केलं धोंबेगडावर. कारण तिथं धोंबे ऋषींनी तपश्चर्या केलेल्या होत्या, म्हणून भगवान बाबा त्या ठिकाणी जाऊन तिथं त्यांनी कार्य केलं. बारकाईने जर बघायचं म्हणलं ना तर आपल्या कवडगाव नगरीला महान संताचं पाऊल लागलं म्हणजे भगवान बाबाचं. उतरीसर माऊली, उतरीसर पिंपरीला जन्म घेतला, स्वतःच्या मुलांनी छेड केला म्हणून साखरवडीला जाऊन कार्य केलं. संत गेल्यानंतर काय त्यात जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत तो आपल्याला कळून येऊ शकत नाही. जो वाईट वागतो ना, शिवराज पाटलाचा माझा काही विषय असावा ते मोहरणा आल्याला दिसावा, आम्ही एकमेकाला इशारा देऊ. तो वाईट वागतो, पण जो सज्जन वागतो ना तो ह्यातनं गेल्यानंतरच कळतो. मायबापानं दोनच गोष्टीसाठी जगायचे, एक चांगला आणि दुसरा वाईट. नटला मानाला, मानाला नटायची गरज नाही दादांनो. मान आणि अपमान हा सक्क भाऊ येतं. जो अपमानाला नटतो त्याच्यासाठी माझा इथेवर उभा राहिलेला भगवंत खाली मान घालतो. याच बाळूमामाच्या मेंढ्या जगभर फिरत असताना आज आपल्या कवडगाव नगरीमध्ये येऊन पोचलेले आहे. बाळूमामाचे मेंढे मावले आली तुमच्या दारात. बाळूमामाचे मेंढे मावले आली तुमच्या दारात. खण नारळानं तिची पूजा करा, खण नारळानं तिची पूजा करा. सुख दुःख सांगा तिच्या कानात, सुख दुःख सांगा तिच्या कानात. खण नारळानं तिची पूजा करा, खण नारळानं तिची पूजा करा. सज्जनानो, आपण कुठल्याही तीर्थाला गेलं, पुरुष देवाला सरासरी मागू शकत नाही, पण महिला मात्र कुठल्याही देवाला गेलं ना ते नक्की नवस केल्याशिवाय राहत नाही. संत बाळूमामाचा कुत्रा एकादश करीत होता, आम्ही सुद्धा एकादश करीत नाही. शिवाजी महाराजाचा कुत्रा, सज्जनानो, 7 वर्ष शिवाजी महाराजाच्या सहवासात राहिला आणि शिवाजी महाराज देव आज्ञा झाल्यानंतर सर्व मैतीला गेलेली महागारी आली, पण शिवाजी महाराजांच्या कुत्र्याने चित्तेमध्ये उडी टाकून प्राण त्याग केला. सर्वांनाच ज्ञान आहे, पण पूर्ण ज्ञान